शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै. तर 20 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये मुसळधार असा पाऊस होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागांमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण जर सोमवारी 20 जुलैला जर बघितलं तर दुपारनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. आपण सर्वात आधी इथे जर सांगोला परिसर जर बघितला, इथे सांगोला आहे, इथे बघू शकता आपण सांगोला परिसर. इथं 1.5 मिलीमीटर इतका पाऊस आहे, म्हणजेच रिमझिम पाऊस आहे. इथे जर आपण पंढरपूर परिसर बघितला, तर 3 वाजता या भागात जवळजवळ 3 मिलीमीटरच्या आसपास पाऊस आहे. आपण संध्याकाळी बघूया काही वाढ होते का? पण वाढ होत नाही या पावसामध्ये, म्हणजे रिमझिम पाऊस या भागात देखील होणार आहे. कुर्डवाडी परिसरात देखील पाऊस होणार आहे. अकलूज, इंदापूर हा जर परिसर बघितला, बारामती, फलटण, तर या परिसरात देखील पाऊस हा पडणार आहे. जास्त जोरदार पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर कात्रज, कर्जत, त्याचबरोबर श्रीगोंदा, दौंड, केडगाव, सासवड, पुणे, जेजुरी, त्याचबरोबर जेजुरीमध्ये कमी आहे, म्हणजे तिथे काय थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस किंवा ढगाळ वातावरण असेल. पण सासवडमध्ये, पुण्यामध्ये रिमझिम पाऊस हा असणार आहे सोमवारी 20 जुलैला. आणि आपण जर पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर तीच परिस्थिती आहे. खेड, मंचर, जुन्नरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण इथे जर अकोले, संगमनेर हा परिसर बघितला, सिन्नर, नाशिक, घोटी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, त्याचबरोबर निफाड, चांदवड, मनमाड, नांदगाव हा जर परिसर बघितला तर जास्त पाऊस नाही आहे. काही भागात ढगाळ वातावरण असेल, काही भागात रिमझिम पाऊस होईल. जोरदार पाऊस नाही आहे. इथे येवल्यामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण असेल, जास्त काय पाऊस वगैरे नाही. कोपरगावमध्ये जर बघितलं तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. लोणी, श्रीरामपूर, त्याचबरोबर संगमनेर, राहुरी, वैजापूर, खेर्डी, गंगापूर, त्याचबरोबर आपण जर अमरापूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे, जास्त पाऊस नाही. भोकरदनमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. शेवगावला आपण बघूया 3 वाजता तर रिमझिम पाऊस आहे. अजून काही बदल आपल्याला संध्याकाळी म्हणजे रात्री 12पर्यंत जाणवतोय का? तर जास्त काही बदल आपल्याला शेवगावमध्ये काही जाणवत नाही आहे. म्हणजे दुपारनंतरच या भागात रिमझिम पाऊस होणार आहे. भोकरदनला जरा चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे. जाफराबादला देखील चांगला पाऊस आहे. जालन्याला चांगला पाऊस आहे. अंबडमध्ये, गेवराईमध्ये, परतूर, मंठा, शेलू, त्या माजलगाव हा परिसर बघितला तर येथे देखील पाऊस हा असणार आहे. गेवराईमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. बीडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. बीड, वडवणी, त्याचबरोबर माजलगाव, केज, कळंब, तेर, धाराशिव, बार्शीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. भूम, वैराग, त्याचबरोबर पाटोदा, कुरोडवाडी, मोहोळमध्ये, सोलापूरमध्ये, तुळजापूरमध्ये, नलदुर्ग, लोहारा, औसा हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर लातूर, निलंगा, शिरूर, त्याचबरोबर उदगीर हा परिसर जर बघितला, अहमदपूर, त्याचबरोबर गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड या परिसरात देखील म्हणजे जास्त पाऊस नाही, रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर हिंगोली, आपण जर वाशिम, मालेगाव, त्याचबरोबर आपण जर मेहकर हा परिसर बघितला, परतूर परिसर बघितला, तर या भागात देखील पाऊस असणार आहे. यवतमाळमध्ये, कळंबमध्ये, पुलगावमध्ये देखील पाऊस आहे. अमरावतीमध्ये देखील जास्त पाऊस नाही, रिमझिम पाऊस आहे. तेलगावमध्ये, त्याचबरोबर मोर्शी, अचलपूर, अंजनगाव, अकोट, धरणी, खलवा, म्हणजे तिकडे देखील जोरदार स्वरूपाचा धरणीमध्ये जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर आता इथे आपण बघूया सावनेरमध्ये, नागपूरमध्ये हा जर परिसर जर बघितला नागपूरचा, तर आपल्याला दिवसभर जर आपण सोमवारी 20 जुलैला जर बघितलं तर पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. नागपूर, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर या परिसरामध्ये. उमरेडमध्ये पाहू आपण काही आजूक बदल हवामानामध्ये होतोय का.
उमरेडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. म्हणजे जास्त काय फरक आपल्याला त्या परिसरात देखील काही जाणवत नाही आहे. हिंगणघाटमध्ये आपण जर बघितलं तर हिंगणघाटमध्ये आपण इथे बघू शकता जास्त काय फक्त ढगाळ वातावरण आहे. जास्त काय फरक म्हणजे त्या भागात देखील नाही आहे. अजून बघूया आपण अजून कुठे कुठे काही फरक पडतोय का. आपण जर पिंपळनेर साक्री हा परिसर जर बघितला, नामपूर, आता येथे बघूया आपण. वादळी वातावरण आहे पिंपळनेर, साक्री, नामपूर, सटाणा या परिसरामध्ये. मालेगाव, चांदवड, मनमाड म्हणजे इथे जास्त काही पाऊस वगैरे नाही, फक्त ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे. निफाड, सिन्नर, नाशिक. आता सिन्नरमध्ये पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे, जास्त काही पाऊस आपल्याला जाणवत नाही. आपण तेच जर नाशिकमध्ये बघितलं, दिंडोरी, तर या परिसरात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा संध्याकाळी होऊ शकतो. बाकी दुसरं जास्त काही फरक आपल्याला जाणवत नाही. म्हणजे दिंडोरीमध्ये, त्याचबरोबर नाशिकमध्ये, पेठमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये, खंडाळ्यामध्ये, घोटीमध्ये देखील चांगले म्हणजे मध्यम स्वरूपाचा किंवा रिमझिम पाऊस आहे. शहापूरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, जास्त प्रमाणात पाऊस आहे शहापूरमध्ये. कोळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आपण जर इथे आपण बघू शकता आता ठाणे आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, नवी मुंबई आहे. आता या परिसरात सोमवारी आपण जर 20 जुलैला जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे हवामानामध्ये आपल्याला बदल जाणवत आहे. इथं वसई विरारमध्ये देखील चांगला पाऊस आहे. त्याचबरोबर नवी मुंबई, मुंबई, ठाणे या परिसरात देखील म्हणजे रिमझिम पाऊस सुरुवातीला पडेल, नंतर चांगला पाऊस त्या भागात देखील होईल. अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा या परिसरात चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे. नागठाणे, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, मंडणगड, हरिहरेश्वर, तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. महाड, त्याचबरोबर लावसा, महाबळेश्वर, खेड, चिपळूण या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण आता संगमेश्वरमध्ये जर बघितलं, आपण बघूया वातावरणात काही बदल होतो आहे का. तर दिवसभर जर बघितलं आपण तर रिमझिम पाऊस संगमेश्वरमध्ये सुरूच असणार आहे. जयगडमध्ये सकाळीच 11 वाजता चांगला पाऊस होणार आहे. इकडे पण 11 वाजताच पाऊस चालू होणार आहे सोमवारी 20 जुलैला. दापोली, खेड, दाभोळ या परिसरामध्ये. रत्नागिरीमध्ये देखील त्याच त्याच पद्धतीनं पाऊस असणार आहे. राजपूर, त्याचबरोबर विजयदुर्ग, देवगड, मालवण, त्याचबरोबर सावंतवाडी हा परिसरात देखील पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर एकूणच पाहिलं तर सोमवारी 20 जुलैचा आपण हवामानाचा अंदाज बघितलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.